Cancer Healer Center, a new beginning. पहलगाममधील हल्ला झालेल्या घटनास्थळावर TV9चा ग्राउंड रिपोर्ट। बैसरण खोऱ्यात सध्या शुकशुकाट। याच ठिकाणी अतिरेक्यांचा पर्यटकांवर गोळीबार, 26 जणांचा झाला होता मृत्यू। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंवर अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत एअरलिफ्ट। दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या, लहान मुलांनाही मारलं। एका मुस्लिमानं अतिरेक्यांना अडवलं तर त्यालाही गोळ्या घातल्या। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव। पहलगाम हल्ल्यानंतर आज सर्वपक्षीयांची बैठक होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत बैठक। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी, सरकार घेईल त्या निर्णयाला पाठिंबा असेल, मात्र विरोधकांचीही मतं ऐकून घ्यावीत। काश्मीर दहशतवादी हल्ल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरच्या विविध भागांमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त। 35 वर्षांमध्ये प्रथमच जम्मू काश्मीरात ऐतिहासिक बंद। अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्घृण हत्या। पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद। बसंतगडला सुरक्षा दलानं वेढलं। भारतानं पाकिस्तानासोबतचा सिंधू पाणी करार थांबवला। भारताकडून अटारी बॉर्डरही बंद, तर पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना 1 मे पर्यंत परत येण्याचं सरकारचं आवाहन। पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा मिळणार नाही। भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याच्याही सूचना। दहशतवादी कारवाईचा आरोप पाकिस्ताननं फेटाळला। पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली, परभणी आणि मालेगाव बंदची हाक। नागरिक आणि सर्वपक्षीयांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांचा मृत्यू। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर 7 मे रोजी पुढील सुनावणी। निर्दोष मुक्ततेसाठी वाल्मिक कराडचा, तर बीडच्या कारागृहात रवानगीसाठी आरोपी विष्णू साठेचा अर्ज। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या उपस्थितीत सुनावणी होणार। जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2,500ची घसरण। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या सोने भाववाढीला काहीसा ब्रेक। भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी। ISIS काश्मीर विरोधात तक्रार दाखल, आय किल यू अशा धमकीचे 2 ईमेल। IPLमध्ये मुंबईचा हैदराबादवर 7 विकेट्स राखून विजय। सलग 4 विजयांसह मुंबईची पॉइंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानी झेप। रोहित शर्माची दमदार कामगिरी। Cancer Healer Center, a new beginning.